एखादा मोठा चित्रपट जेव्हा आपण बघतो आणि तो तयार होताना दिग्दर्शक जो पहिला ज्याला आपण रफ कट किंवा फर्स्ट ड्राफ्ट म्हणतो तो बनवतो, तो कधीच अंतिम नसतो. नक्कीच. त्यात खूप बदल होतात. बरोबर. त्यात अनेक त्रुटी असतात, काही सीन्सचा टायमिंग जुळत नाही, संवादांमध्ये ती धार नसते. मग तो चित्रपट एडिटिंग रूममध्ये जातो आणि तिथे तांत्रिक चुका सुधारल्या जातात. हो, आणि मग जो फायनल कट येतो तो अगदी परिपूर्ण असतो. अगदी तेच. पहिल्या प्रयत्नातील त्रुटी ही आपली अंतिम ओळख नसते. पाथफाइंडर काउन्सिलद्वारे प्रायोजित या सखोल चर्चेत म्हणजेच आपल्या या डीप डाईव्हमध्ये आज आपण याच एका अत्यंत महत्त्वाच्या नियमाचा मागोवा घेणार आहोत. कारण सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे म्हणजेच MSBHSEचे HSC 2026चे निकाल जाहीर झाले आहेत. आणि काय आहे ना, निकाल लागला की साहजिकच कमी मार्क्स मिळाल्यामुळे अनेक घरांमध्ये सध्या प्रचंड चिंतेचे आणि एक प्रकारच्या धांदलीचं वातावरण आहे. मुलांचे चेहरे पडलेले आहेत, पालक टेन्शनमध्ये आहेत. खरंय. आणि ही चिंता स्वाभाविक आहे. कारण आपल्याकडे ना 12वीच्या निकालाला एका अंतिम निकालासारखे बघितलं जातं. जणू काही आयुष्याचा निकाल लागलाय. हो, फायनल वर्डिक्ट असल्यासारखंच. अगदी तसंच. पण आजच्या या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या निकालाभोवती असलेली जी भीती आहे ती बाजूला काढणे आणि बोर्डाने अधिकृतरित्या दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची उकल करणे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले तर त्याचे सर्व शैक्षणिक मार्ग तिथेच बंद झाले असं अजिबात नाहीये. अजिबात नाही. बोर्डाने स्वतःहून चुका सुधारण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी अत्यंत स्पष्ट आणि कायदेशीर पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आणि हेच पर्याय समजून घेणं मला वाटतं सध्या प्रत्येक घराची गरज बनली आहे. कारण जेव्हापासून रिझल्ट लागलाय एकच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय की माझ्या मुलाचे पर्सेंटेज कमी आले आहेत तर आता त्याच्या करिअरवर याचा किती मोठा परिणाम होईल. अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे 35% मिळून पास झाल्याचं समाधान असतं, पण प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीने ते मार्क्स खूप कमी पडतात. बरोबर ना? होय. कारण 35% हा फक्त उत्तीर्ण होण्याचा म्हणजे पास होण्याचा किमान निकष आहे. पण जेव्हा विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सारख्या कोर्सेसकडे वळतात तेव्हा तिथे चित्र वेगळं असतं. तिथे प्रवेश परीक्षा असतात, जसे की JEE किंवा नीट आणि MHT-CET. अगदी बरोबर. आणि या परीक्षांचे स्वतःचे वेगळे नियम लागू होतात. या परीक्षांमध्ये केवळ बसण्यासाठी किंवा प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत एक किमान पात्रता निकष ज्याला आपण मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो तो पूर्ण करणे अनिवार्य असते. म्हणजे नुसतं पास होऊन चालत नाही? नाही, मुळीच नाही. विशेषतः इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स म्हणजे जो PCM ग्रुप आहे त्या 3 विषयांच्या गुणांची बेरीज अत्यंत महत्त्वाची ठरते. बरं, मग या PCMच्या गटाबाबत नेमके नियम काय आहेत? कारण अनेकदा याच गणितामुळे विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया अडकते. मला स्वतःला याबद्दल खूप प्रश्न पडलेत. यामागे ना एक अत्यंत स्पष्ट गणित आहे. राज्यभरासाठी लागू असलेल्या नियमानुसार ज्यांना आपण खुल्या वर्गातील किंवा ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी म्हणतो त्यांच्यासाठी या 3 विषयांत मिळून किमान 45% गुण असले आवश्यक असते. 45%? म्हणजे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 300 पैकी किमान 135 मार्क्स, बरोबर? हो, 300 पैकी 135 मार्क्स मिळणे हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. आणि त्याचप्रमाणे जे राखीव प्रवर्गातील म्हणजे रिझर्व्ड कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा निकष 40% आहे. म्हणजे 300 पैकी किमान 120 मार्क्स. अगदी अचूक. आता होतं काय, जर एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स या किमान आकड्यांपेक्षा 1-2 गुणांनी जरी कमी असतील तरी तो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या कॅप राऊंडमधून बाहेर पडतो. अरे बापरे, म्हणजे फक्त 1-2 मार्क्सने अख्खं वर्ष वाया जाऊ शकतं. आणि येथेच मग एक वेगळाच गैरसमज डोकं वर काढतो बघा. कोणता गैरसमज? म्हणजे जेव्हा मार्क्स कमी पडतात तेव्हा काही पालक विचार करतात की मार्क्स कमी असले तरी चालतील, आपण पैसे भरून किंवा डोनेशन देऊन मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेऊ. हे मी खूप वेळा ऐकलंय, पण हा विचार खरोखर किती प्रॅक्टिकल आहे? हां, हे एक अत्यंत धोकादायक गैरसमज आहे आणि मी सांगेन की यावर कोणीही विश्वास ठेवू नये. मॅनेजमेंट कोटा म्हणजे नियम धाब्यावर बसवून मिळणारा प्रवेश अजिबात नव्हे. अच्छा, म्हणजे तिथेही नियम असतात? हो तर AICTE आणि राज्य शासनाच्या कडक नियमांनुसार मॅनेजमेंट कोटातून जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तरीही विद्यार्थ्याला मगाशी आपण जो बोललो ना तो किमान पात्रता निकष पूर्ण करावाच लागतो.
नक्कीच. जर PCMचे मार्क्स 135 किंवा 120च्या खाली असतील तर कुठलाही डोनेशन किंवा कोणतीही राजकीय ओळख त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळवून देऊ शकत नाही. म्हणजे पैसे देऊन काहीच होणार नाहीये. काहीच नाही. त्यामुळे हा असा शॉर्टकट शोधण्याऐवजी जे मार्क्स वाढवण्याचे अधिकृत आणि कायदेशीर मार्ग आहेत त्यांचाच आधार घ्यावा लागतो. हे स्पष्टीकरण खूप गरजेचं होतं, कारण यामुळे अनेक पालकांची जी आर्थिक फसवणूक होते ना ती टळू शकते. लोक लाखो रुपये द्यायला तयार असतात. खरंय. आणि ते पैसे पूर्णपणे वाया जातात. म्हणूनच जर प्रवेशाचे सर्व रस्ते शेवटी मार्क्सवरच अवलंबून आहेत तर मग अधिकृत पर्यायांकडेच आपण वळायला हवं. आता सध्या बोर्डाने 2 मुख्य पर्याय दिले आहेत. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन आणि इम्प्रूव्हमेंट एक्झाम म्हणजे श्रेणी सुधारणा परीक्षा. बरोबर. सर्वात आधी आपण रिव्हॅल्युएशन बद्दल बोलूया. जर मला याची तुलना करायची झाली तर मला क्रिकेटमधील DRS सारखं वाटतं. DRS म्हणजे कसं? म्हणजे बघा, खेळाडूला वाटतं की अंपायरचा निर्णय चुकीचा आहे म्हणून तो रिव्ह्यू घेतो आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन निर्णय पुन्हा तपासण्याची मागणी करतो. हा. ही उपमा अगदी अचूक आहे. रिव्हॅल्युएशन या प्रक्रियेत विद्यार्थी बोर्डाला सांगत असतो की मी उत्तरपत्रिका अगदी बरोबर लिहिली होती, पण कदाचित तुमच्या तपासणीच्या पातळीवर काही त्रुटी राहिली असावी. म्हणजे अंपायरची चूक असू शकते. हो, पण क्रिकेटमध्ये जसे DRS घेण्याचे काही काटेकोर नियम असतात तसे नियम इथेही आहेत. तुम्ही थेट जाऊन माझा पेपर परत तपासा असं बोर्डाला सांगू शकत नाही. त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. अच्छा, म्हणजे थेट पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येत नाही. मग या प्रक्रियेचे टप्पे नेमके काय आहेत हे थोडं समजावून सांगा ना. हो, नक्कीच. या प्रक्रियेसाठी verification.mh-hsc.ac.in हे अधिकृत पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 4 टप्प्यात पार पडते. ओके. 4 टप्पे. पहिल्यांदा विद्यार्थ्याला स्वतःचा सीट नंबर आणि आईचे नाव वापरून तिथे लॉग इन करावं लागतं. ते सोपं आहे. त्यानंतर ज्या विषयांबद्दल शंका आहे त्यांची निवड करावी लागते. आणि तिसरा टप्पा अत्यंत कळीचा आहे. इथे विद्यार्थ्याला स्वतःच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत म्हणजेच फोटोकॉपी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. फोटोकॉपी. हो, म्हणजे झेरॉक्स. हो, झेरॉक्स. आणि जेव्हा ही छायाप्रत विद्यार्थ्याच्या हातात पडते त्यानंतरच तो चौथ्या टप्प्यात म्हणजेच प्रत्यक्ष रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करू शकतो. 1 मिनिट. इथे एक प्रश्न साहजिकच निर्माण होतो माझ्या मनात. ही छायाप्रत मागवण्याची सक्ती का असावी? म्हणजे बोर्ड थेट पेपरची फेर तपासणी का करत नाही? ही एक प्रकारची प्रशासकीय दिरंगाई नाही का? विद्यार्थ्यांचा वेळ जातोय ना यात. वरवर पाहताय काम वाढवल्यासारखं वाटू शकतं, पण त्यामागे एक अतिशय भक्कम आणि प्रॅक्टिकल कारण आहे. काय कारण आहे? जर बोर्डाने थेट रिव्हॅल्युएशनचा पर्याय दिला तर लाखो विद्यार्थी केवळ नशिबावर विसंबून की कदाचित मार्क्स वाढतील या आशेवर अर्ज करतील. अच्छा, म्हणजे सगळेच जण ट्राय करून बघतील. हो, आणि यामुळे संपूर्ण सिस्टीमवर प्रचंड ताण येईल. आणि खरोखर ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळायला उशीर होईल. छायाप्रत मागवण्याच्या सक्तीमुळे एक फिल्टर तयार होतो. हे बरोबर आहे. विद्यार्थ्याला स्वतःची उत्तरपत्रिका स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येते. त्यांनी ती फोटोकॉपी घेऊन आपल्या ज्युनियर कॉलेजमधील जे विषय शिक्षक आहेत त्यांच्याकडे जाणं अपेक्षित असतं. म्हणजे शिक्षकांना दाखवून खात्री करायची. अगदी बरोबर. बोर्डाच्या अधिकृत मॉडेल अॅन्सर की सोबत त्या उत्तरांची पडताळणी करावी लागते. जर खरोखरच एखाद्या प्रश्नाचे गुण मोजण्यात चूक झाली असेल किंवा एखादं बरोबर उत्तर तपासलंच गेलं नसेल तरच या प्रक्रियेत पुढे जाणं अर्थपूर्ण ठरतं. हे अत्यंत लॉजिकल आहे. म्हणजे हवेत गोळीबार करण्यापेक्षा नेमकी चूक कुठे झाली आहे हे आधी पुराव्यानिशी पाहणे. हो, आणि मगच क्लेम करणे. पण समजा सर्व पडताळणी करून रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज केला तर या प्रक्रियेत कोणताही धोका नसतो का? म्हणजे फक्त मार्क्स वाढतीलच का? नाही, धोका नक्कीच असतो. हे एका दुधारी तलवारीसारखं आहे. रिव्हॅल्युएशनमध्ये पेपर दुसऱ्यांदा एका पूर्णपणे नवीन एक्झामिनरकडे जातो. अच्छा, तोच एक्झामिनर नसतो? नाही, नवीन तपासनीस तो संपूर्ण पेपर अगदी सुरुवातीपासून बारकाईने वाचतो. अशा वेळी जर आधीच्या तपासणाऱ्याने एखाद्या चुकीच्या उत्तराला चुकून मार्क्स दिले असतील तर नवीन तपासणीत ते गुण कापले जाऊ शकतात. अरे बापरे, म्हणजे मार्क्स वाढू शकतात तसेच ते कमी देखील होऊ शकतात. हो, आणि एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की जे नवीन मार्क्स असतील मग ते वाढलेले असोत किंवा कमी झालेले तेच अंतिम मानले जातात. बोर्ड त्यानंतर एक अपडेटेड मार्कशीट जारी करतं.
म्हणजे रिव्हॅल्युएशन हा एक प्रकारचा मोजून मापून घेतलेला धोका आहे, ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो. अगदी बरोबर. जर एखाद्या विद्यार्थ्याचे आधीच काठावर पास होण्याइतके मार्क्स असतील आणि तो प्रवेश प्रक्रियेच्या किमान निकषांपासून खूप दूर असेल, तर हा धोका पत्करणे शहाणपणाचे ठरणार नाही, बरोबर ना? हो, कारण मार्क्स आणखी कमी झाले तर पासिंगच्या खाली जाण्याचीही म्हणजे नापास होण्याचीही शक्यता असते. मग अशा विद्यार्थ्यांसाठीच तो दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला असावा, इम्प्रूव्हमेंट एक्झाम, म्हणजेच श्रेणी सुधारणा परीक्षा. अगदी बरोबर. जर रिव्हॅल्युएशन म्हणजे जुन्याच मॅथचा निर्णय पुन्हा तपासणी असेल, तर इम्प्रूव्हमेंट एक्झाम म्हणजे पूर्ण नवीन मॅच खेळण्याची संधी आहे. म्हणजे नव्याने सुरुवात. हो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या तयारीवर विश्वास आहे आणि ज्यांना रिव्हॅल्युएशनचा कोणताही धोका पत्करायचा नाहीये, त्यांच्यासाठी हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. पण या परीक्षेबाबत ना अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक मोठा संभ्रम असतो. कोणता संभ्रम? समजा एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये फक्त 35 मार्क्स आहेत आणि त्याला फक्त त्या एकाच विषयाचे मार्क्स वाढवायचे आहेत, तर तो फक्त फिजिक्सची इम्प्रूव्हमेंट एक्झाम देऊ शकतो का? हा एक अतिशय तांत्रिक आणि महत्वाचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर आहे नाही. नाही? म्हणजे एक विषय देता येत नाही? नाही. महाराष्ट्र बोर्डच्या क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीमच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थी फक्त 1 किंवा 2 विषय निवडून ही परीक्षा देऊ शकत नाही. बापरे, मग काय करावं लागतं? जेव्हा विद्यार्थी श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करतो तेव्हा त्याला त्याच्या मूळ गटातील म्हणजे त्या ग्रुपमधील सर्व विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागते. पण हा नियम विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून थोडा अन्यायकारक वाटत नाही का? कशामुळे? म्हणजे बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याचे भाषा आणि केमिस्ट्री या विषयात खूप चांगले मार्क्स असतील, पण फक्त फिजिक्समुळे त्याची टक्केवारी घसरली असेल, तर त्याला ते सगळे विषय पुन्हा का द्यावे लागावेत? त्याला फक्त फिजिक्स का नाही देता येणार? वरवर पाहता हे खूप कठीण आणि अन्यायकारक वाटतं, पण बोर्डाचा यामागचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे. काय आहे तो दृष्टिकोन? बघा, इम्प्रूव्हमेंट या शब्दाचा अर्थ केवळ एका विषयात पोपटपंची करून किंवा रट्टा मारून मार्क्स वाढवणे असा होत नाही. बोर्डाची परीक्षा ही एका विशिष्ट शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याच्या सर्वांगीण बौद्धिक क्षमतेचे मोजमाप असते. म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स. हो, नियमित विद्यार्थी वर्षभर सर्व विषयांचा समतोल राखून परीक्षा देतात. जर श्रेणी सुधारणा करणाऱ्यांना फक्त एक विषय देण्याची सवलत दिली तर ते इतर सर्व विषयांकडे दुर्लक्ष करून एकाच विषयाचा अभ्यास करतील. अच्छा, म्हणजे बाकीचे विद्यार्थी सगळे विषय मॅनेज करतायत आणि हा फक्त एकच विषय करतोय. हो, आणि यामुळे नियमित विद्यार्थी आणि इम्प्रूव्हमेंट देणारे विद्यार्थी यांच्या मूल्यमापनात म्हणजेच इव्हॅल्युएशनमध्ये एक मोठी तफावत निर्माण होईल. हा समतोल राखण्यासाठीच सर्व विषयांची परीक्षा देणं सक्तीचे करण्यात आले आहे. बरं, आणि हे अर्ज भरायचे कुठे? हे अर्ज mahhsscboard.in/en या मुख्य वेबसाईटवरून किंवा विद्यार्थ्याच्या स्वतःच्या ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून भरावे लागतात. हे कारण आता समजण्यासारखं आहे की मूल्यमापनात समानता असायला हवी. पण काय आहे ना, यामुळे विद्यार्थ्यांसमोरील आव्हान कैक पटींनी वाढतं. ते तर आहेच. पुन्हा सर्व विषयांचा अभ्यास करणं आणि तोही केवळ काही महिन्यांच्या मुदतीत. आणि इथे ना एक सर्वात मोठी भीती निर्माण होते. कोणती भीती? समजा एखाद्या विद्यार्थ्याने प्रचंड मेहनत करून जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही सुधारणा परीक्षा दिली, पण परीक्षेच्या टेन्शनमुळे किंवा पेपर कठीण आल्यामुळे नवीन परीक्षेत त्याचे मार्क्स मार्चच्या मूळ परीक्षेपेक्षाही कमी आले, तर तो विद्यार्थी तर दोन्ही बाजूंनी अडकेल ना. ही भीती अतिशय रास्त आहे आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत हीच परिस्थिती होती. अच्छा, म्हणजे आधी तसंच व्हायचं. हो, पण आता बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्या करिअरचा विचार करून एक अत्यंत क्रांतिकारी नियम लागू केला आहे, ज्याला बेस्ट ऑफ 2 अटेम्प्ट्स असं म्हणतात. बेस्ट ऑफ 2 अटेम्प्ट्स, हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. याचं गणित नक्की कसे काम करते? अतिशय सोपं गणित आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी इम्प्रूव्हमेंट एक्झाम देतो तेव्हा त्याच्याकडे आता 2 निकाल जमा होतात. 2 निकाल, ओके. पहिला निकाल म्हणजे त्याची मूळ मार्च महिन्यातील परीक्षा आणि दुसरा निकाल म्हणजे त्याची नवीन श्रेणी सुधारणा परीक्षा. बोर्डाची सिस्टीम या दोन्ही निकालांची तुलना करते. या दोन्ही प्रयत्नांपैकी ज्या प्रयत्नात विद्यार्थ्याचे एकूण गुण म्हणजेच टोटल ॲग्रिगेट मार्क्स जास्त असतील तोच निकाल अंतिम मानला जातो. अरे वा, हे अत्यंत दिलासादायक आहे. याचा अर्थ असा की जर नवीन परीक्षेत काही कारणांनी मार्क्स कमी आले
तर जुनं जास्त मार्क्स असलेलं मार्कशीट तसंच सुरक्षित राहतं. अगदी बरोबर. आणि जर नवीन परीक्षेत मार्क्स जास्त आले तर नवीन मार्कशीट दिलं जातं. म्हणजे विद्यार्थ्याचं काहीच नुकसान नाही. अगदी 100%. म्हणूनच विद्यार्थ्याला काही गमावण्याची भीती उरत नाही. जर प्रयत्न फसला तरी मूळ मार्क्स शाबूत राहतात. झिरो रिस्क. हो, झिरो रिस्क. बेस्ट ऑफ 2च्या या नियमामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असलेली नवीन परीक्षेत मार्क्स कमी झाले तर काय ही जी टांगती तलवार होती ना, ती पूर्णपणे दूर झालीय. यामुळे विद्यार्थी विनादडपण अभ्यास करू शकतात. खरंच हे ऐकल्यानंतर असं वाटतं की या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे कुठेच नुकसान नाही. पण या सगळ्या सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. ही सगळी जी काही प्रशासकीय प्रक्रिया आहे ती कधी पूर्ण करायची. वेळेचं भान राखणं हा या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. बोर्ड तुम्हाला विचार करण्यासाठी अमर्यादित वेळ देत नाही. बरोबर. कारण पुढचं वर्ष सुरू होणार असतं. हो. HSC 2026च्या निकालासंदर्भात रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीसाठी अर्ज करण्याच्या अधिकृत तारखा बोर्डाने अत्यंत स्पष्टपणे घोषित केल्या आहेत. आणि त्या तारखा कोणत्या आहेत? 3 मे 2026 ते 17 मे 2026. 3 मे ते 17 मे म्हणजे फक्त 14 दिवसांची मुदत. हो, फक्त 14 दिवस. ही मुदत इतकी कमी का ठेवण्यात आली आहे? कारण यानंतर लगेचच पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. विद्यापीठांचे ॲडमिशन राऊंड्स आणि जे व्यावसायिक कोर्सेस आहेत त्यांचे कॅप राऊंड्स हे जास्त वेळ थांबू शकत नाहीत. त्यांच्या तारखा ठरलेल्या असतात. नक्कीच. बोर्डाला या 14 दिवसांत आलेले सर्व अर्ज तपासायचे असतात. हजारो छायाप्रती ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायच्या असतात. खूप मोठं काम आहे. हो. आणि त्यानंतर येणाऱ्या रिव्हॅल्युएशनच्या अर्जांवर नवीन एक्झामिनर्सकडून पेपर तपासून घ्यायचे असतात. हे सर्व काम करून लगेच जुलै-ऑगस्टमध्ये इम्प्रूव्हमेंट एक्झामचं आयोजन देखील करायचं असतं. म्हणजे पूर्ण प्रशासकीय साखळीच आहे. अगदी. आणि याच प्रशासकीय साखळीमुळे ही केवळ 14 दिवसांची खिडकी किंवा विंडो दिली जाते. एकदा का 17 मेची मुदत उलटून गेली की सिस्टम नवीन अर्ज स्वीकारणं पूर्णपणे बंद करते. हे खरोखरच लक्षात घेण्यासारखं आहे बघा. अनेकदा काय होतं, निकाल लागल्यानंतर नातेवाईक शेजारी यांच्याशी चर्चा करण्यात किंवा फक्त टेन्शन घेऊन रडत बसण्यात पहिले 8-10 दिवस सहज निघून जातात. खरंय. आणि मग वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे तारखांकडे लक्ष ठेवून वेळेत निर्णय घेणे आणि verification.mh-hsc.ac.in किंवा स्वतःच्या ज्युनियर कॉलेजशी त्वरित संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नक्कीच. मला वाटतं या संपूर्ण विश्लेषणातून एकच गोष्ट प्रकर्षाने समोर येते. ती म्हणजे कमी मार्क्स आले म्हणजे रस्ते बंद होत नाहीत. अगदी बरोबर. म्हणजे इम्प्रूव्हमेंट एक्झामचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. योग्य माहिती असणे आणि वेळेवर पाऊल उचलणे हेच महत्त्वाचं आहे. आजच्या या सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणाबद्दल धन्यवाद. या चर्चेतून नक्कीच जे ऐकत आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनावरील खूप मोठं दडपण कमी झाले असेल. हो, मलाही कसंच वाटतं. आजच्या या भागाच्या शेवटी एका वेगळ्याच मुद्द्यावर विचार करणं गरजेचं वाटतं. आपण मगाशी पाहिलं की बेस्ट ऑफ 2 अटेम्प्ट्स या एका नियमामुळे अपयशाची भीती पूर्णपणे नाहीशी होते. हां, आणि विद्यार्थी जास्त आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. बरोबर. मग मला असा प्रश्न पडलाय की जर हा नियम एखाद्या चुकीनंतर इतका सकारात्मक परिणाम करत असेल तर मग आपली संपूर्ण शिक्षण आणि परीक्षा पद्धतीच चुकांमधून शिकण्याच्या या लवचिकतेवर का आधारलेली नसावी? हा खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. एखाद्या विद्यार्थ्याचे संपूर्ण भविष्य एकाच 3 तासांच्या परीक्षेवर ठरवण्यापेक्षा त्याला स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची आणि सुधारण्याची कायमस्वरूपी संधी मिळणे हे एका प्रगल्भ शिक्षण व्यवस्थेचं लक्षण नाही का? या प्रश्नावर नक्की विचार करा. नक्कीच. पाथफाइंडर काउन्सिलचे विशेष आभार, ज्यांच्यामुळे आपण ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचवू शकलो. लवकरच भेटूया आपल्या पुढच्या सखोल चर्चेत. तोपर्यंत माहिती घेत रहा आणि पुढे चालत रहा.